पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी ही आज दुपारी जाहीर होतीये। या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। आज कार्यक्रम हा इथं पुण्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजवर होतो। सर, कृषीमाफी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज येणार आहे, काय त्याबद्दल? या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं 30 जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती, परंतु यादीला उशीर का लागला आपल्या सर्वांना माहिती आहे की ही यादी अचूक असली पाहिजे आणि या यादीच्या माध्यमातून एकदा यादी डिक्लेअर केल्यानंतर कुठे शेतकऱ्याला परत अडचणी आल्या नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून खरं 30 जूनच्या आपल्याला माहिती आहे आमचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये ते जे बिल आहे आपल्याला माहिती पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात आणि त्याच्यावर नंतर राज्यपाल महोदयांची सही होती, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि राज्यातील जे इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी यांना कर्जमाफी शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे आणि या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यादी ती 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्याची यादी केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाली, शेतकऱ्यांची मोठ्या यादी प्राप्त झालेली आहे। ही यादी आम्हाला मिळालेली आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार सचिव तारडे साहेब यांची आता बैठक चालू आहे, त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज ठराविक प्राथमिक स्वरूपामध्ये ती यादी लवकरच ती यादी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। प्राथमिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगत असतो, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी हालचाल सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्याचे सहकार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। मात्र या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही उपलब्ध निवेदनांवर आणि अधिकृत वक्तव्यावर आधारित आहे। प्रत्यक्ष लाभ यादीतील नावे आणि निधी जमा होण्याबाबत अंतरिम खात्री शासनाच्या अधिकृत आदेश किंवा संकेतस्थळावरूनच करावी। चला तर मग संपूर्ण अपडेट सविस्तर जाणून घेऊया। सर्वप्रथम अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीची प्रतीक्षा करत होते। मुख्यमंत्री यांनी यापूर्वी 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा उल्लेख दिलेला होता। मात्र यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की यादीला उशीर का होत आहे। यावर दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की शासनाला घाईघाईने यादी प्रसिद्ध करायची नव्हती। एकदा यादी जाहीर झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा अडचणी येऊ नयेत, कोणाचे नाव चुकीने राहू नये किंवा अपात्र व्यक्तीचा समावेश होऊ नये यासाठी संपूर्ण माहितीची पडताळणी करण्यात आलेली होती। त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते। पुरवणी मागण्या मंजूर होणे, त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि राज्यपालांची मंजुरी या सर्व टप्प्यामुळे वेळ लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे। शासनाने केंद्र सरकारकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवली होती, कारण शासनाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते। ही माहिती प्राप्त झाल्यानंतर अंतिम पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली। दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार सहकार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही पार पडत होती। या बैठकीमध्ये अंतिम यादीवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येत आणि प्राथमिक स्वरूपातील यादी लवकरच सर्वांसमोर येईल। यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 7.5 लाख म्हणजे 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। मात्र येथे एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे। शासनाकडून अंतिम अधिकृत लाभार्थ्यांची यादी, निधी वितरणाची तारीख किंवा सर्व तपशील जाहीर झाल्यानंतरच त्याला अंतिम मान्यता मिळेल। त्यामुळे कोणत्याही प्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की यादीमध्ये आपले नाव कसे चेक करायचे। यासाठी शासनाकडून अधिकृत पोर्टल आणि संबंधित जिल्हा सहकारी बँक सेवा सोसायटी अथवा संबंधित कार्यालयामार्फत माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते।
अधिकृत सूचना आल्यानंतरच नाव तपासा. जर तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर घाबरण्याची काहीही गरज नाही. अनेक वेळा लाभार्थी याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे पुढील याद्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकतो. शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये आणखी याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी पैसे घेऊन नाव लावून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कर्जमाफीसाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नसते. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतील आणि तुम्ही पात्र असाल तर शासनाच्या निकषानुसार तुमचा विचार केला जाणार आहे. याशिवाय कर्जमाफी संदर्भामध्ये नवीन शासन निर्णय, लाभार्थी यादी किंवा निधी वितरणाबाबत अधिकृत माहिती जाहीर होताच आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर कळवू. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्याचे सहकार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. मात्र या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही उपलब्ध निवेदनांवर आणि अधिकृत वक्तव्यावर आधारित आहे. प्रत्यक्ष लाभ यादीतील नावे आणि निधी जमा होण्याबाबत अंतिम खात्री शासनाच्या अधिकृत आदेश किंवा संकेतस्थळावरूनच करावी. चला तर मग संपूर्ण अपडेट सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीची प्रतीक्षा करत होते. मुख्यमंत्री यांनी यापूर्वी 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा उल्लेख दिलेला होता. मात्र यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की यादीला उशीर का होत आहे. यावर दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की शासनाला घाईघाईने यादी प्रसिद्ध करायची नव्हती. एकदा यादी जाहीर झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा अडचणी येऊ नयेत, कोणाचे नाव चुकीने राहू नये किंवा अपात्र व्यक्तीचा समावेश होऊ नये यासाठी संपूर्ण माहितीची पडताळणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. पुरवणी मागण्या मंजूर होणे, त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि राज्यपालांची मंजुरी या सर्व टप्प्याटप्प्यामुळे वेळ लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. शासनाने केंद्र सरकारकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवली होती. कारण शासनाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर अंतिम पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार सहकार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही पार पडत होती. या बैठकीमध्ये अंतिम यादीवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येत आणि प्राथमिक स्वरूपातील यादी लवकरच सर्वांसमोर येईल. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 7.5 लाख म्हणजे 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सुद्धा यांनी दिलेली आहे. मात्र येथे एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. शासनाकडून अंतिम अधिकृत लाभार्थ्यांची यादी, निधी वितरणाची तारीख किंवा सर्व तपशील जाहीर झाल्यानंतरच त्याला अंतिम मान्यता मिळेल. त्यामुळे कोणत्याही प्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की यादीमध्ये आपले नाव कसे चेक करायचे. यासाठी शासनाकडून अधिकृत पोर्टल आणि संबंधित जिल्हा सहकारी बँक सेवा सोसायटी अथवा संबंधित कार्यालयामार्फत माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते. अधिकृत सूचना आल्यानंतरच नाव तपासा. जर तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर घाबरण्याची काहीही गरज नाही. अनेक वेळा लाभार्थी याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे पुढील याद्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकतो. शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये आणखी याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी पैसे घेऊन नाव लावून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका.